आता मम्मीसोबत पण झालेलं हरिद्वारला. ती मम्मीच्या चाइल्डहूडची स्टोरी ती. आणि माझ्या मावशीने त्यांना सकाळी सकाळी ना घाटावर किंवा त्याच्यावर स्नान करायला जायची सवय. आता रोजची सवय 4-5ला जाण्याची. ते रोजच्या टायमिंगला उठले घड्याळ बघून आणि नेमकी त्या दिवशीच घड्याळ बंद होतं. उठले, गेले, घाटावर गेले स्नान करायला आणि जेव्हा उडी मारला ना त्यांच्या बाजूने कोणतरी उडी मारली. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. असे म्हणजे फॅमिलीमध्ये भरपूर इन्सिडेंट होत राहतात. आता मम्मीसोबत पण झालेलं हरिद्वारला. ती मम्मीच्या चाइल्डहूडची स्टोरी ती. आता मम्मी ते कसं पहिलेचे घरं कशी होती, आता बघितलंच असन मूवीजमध्ये याच्यामध्ये की हरिद्वार आणि पंजाब साईड, हरियाणा साईड घरं असे कसे एकामेकाला एक टेरिस जॉईंट असतात, तसे घरं राहतात. तर ते आता गावाकडल्या लोकांना सवय राहते सकाळी नदीवर किंवा घाटावर आंघोळ करायला जाण्याची. तर हे काय करायचे, लहानपणी झोपलेले सगळे म्हणजे एकाच ह्याच्यात झोपलेले वरती. आणि माझ्या मावशीने त्यांना सकाळी सकाळी ना घाटावर किंवा त्याच्यावर स्नान करायला जायची सवय. आता रोजची सवय 4-5ला जाण्याची. ते रोजच्या टायमिंगला उठले घड्याळ बघून आणि नेमकी त्या दिवशीच घड्याळ बंद होतं. उठले, गेले, घाटावर गेले स्नान करायला आणि जेव्हा उडी मारला ना त्यांच्या बाजूने कोणतरी उडी मारली. आणि आता म्हणतात ना हरिद्वार एक सिटी ऑफ घाट्स आहे, जिथं वेगवेगळ्या प्रकारच्या घाट्स आहे, जिथं गंगा आरती पण होती, अस्थि विसर्जन पण होतं अशा. आणि काय म्हणतात तिला लोक तिथं केस काढण्यासाठी, अंतिम संस्कार वगैरे याच्यासाठी किंवा कोणाच्या शांतीसाठी ह्या गोष्टीसाठी पण जातात किंवा टुरिस्ट वेमध्ये पण जातात की घाट्स बघायला. तर तिथं एक अस्थिप्रवाह घाट आहे. अस्थिप्रवाह जिथं अस्थिप्रवाह केली जाते, तिथं माझ्या मावशीसोबत तो इन्सिडेंट झालेला. आणि ते झालेला तिला म्हणजे ती जसं त्याच्यात घाटात जाणारी स्नान करायला, आपण कसं नॉर्मल तिथं बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहेत, ते जाळे मारलेले आहेत की कोणी पुढे जाऊ नये, की कारण की वॉटरफ्लो जास्त असतो. तर त्याच्या अलीकडेच फक्त डुबकी मारतात आणि रिटर्न येतात. तर जसं त्याच्यात उडी म्हणजे जाणारच आणि साईडनी कोणतरी उडी मारली असं कोणतरी. ते स्नान केले, आली घरी. आणि माझी जी आजी आहे ना ती म्हणली इतक्या रात्री कुठे गेली होती. ते म्हणली जशी रोज सकाळी जातात आम्ही स्नानला तसं गेलो. ते म्हणली तू टाईम बघितला किती झाला आहे. हा रोज सकाळी जसं 4-5ला जातो तसं. अरे घडी बंद आहे आज, बघितली का तू. सकाळचे 4 वाजले तसे, सकाळचे म्हणजे ती रिटर्न आहे त्या टायमिंगला 4 वाजले ते. आणि तिथून किती आहे चालत जायचं म्हणलं तर अर्धा 1 तास लागतोच. म्हणजे 2:30-3च्या दरम्यान ती तिथं गेलेली. आणि तो जो टाईम राहतो जसा ब्रह्ममुहूर्त धरला जातो ना त्याच्या आधी गेलेली ना ती, कारण की ते एंटिटीजचा टाईम राहतो. बरोबर. त्या टाईमात तिसोबत ते घडलेलं.